नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन सरळ सेवा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी मार्फत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी तुम्हाला 41,800 ते 132,300 हा पे स्केल मिळत आहे। गट क मधलं पद आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला मित्रांनो अप्लाय करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि मेक शुअर तुम्ही मित्रांनो या भरतीबाबत जे अपडेट्स असतील ते घेण्यासाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब कराल, कारण यापुढे सुद्धा भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या। त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत या ठिकाणी पाहता येतील। या व्हिडिओबाबत बोलायचं मित्रांनो झालं तर या भरतीबाबत तर ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यामार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। बघूया पुढे त्यांनी काय सांगितलं आहे। डिपार्टमेंट तुम्हाला समजलेलं असेल तर बघा, अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिपत्याखालील गट क मधील संवर्गातील सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदाच्या 16 जागा भरण्यासाठी सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन जे आहे ते अर्ज मागवण्यात आलेले आहेत, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। TCS मार्फत ही एक्झाम प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट केली जाणार आहे, ज्यामध्ये पदाचं नाव सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक आणि टोटल 16 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। पे स्केल फार चांगल्या प्रकारचं तुम्हाला गट क चं पद असेल तरी मित्रांनो या ठिकाणी S15चा पे स्केल मिळत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघितला तर गट ब तील पदांसाठी हा मेजरली असतो, ज्यामध्ये 41,800 ते 132,300 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सो नक्कीच पदाचं पद खूप चांगला आहे मित्रांनो, फार इम्पॉर्टंट हे पद आहे। त्याचबरोबर तुम्हाला पे स्केल सुद्धा चांगला मिळत आहे। जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी अप्लाय करू शकता। आता 16 जागांचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघूया। त्यानुसार तुम्ही बघू शकता जे कॅटेगरीज विश्लेषण आहे हॉरिझॉन्टली, ज्यामध्ये कॅटेगरीचे विश्लेषण मेन्शन केलेलं आहे, त्याचबरोबर व्हर्टिकली जे मेन्शन केलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यामध्ये सर्वसाधारण महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, त्याचबरोबर हॉरिझॉन्टली सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे। त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी जर बघितला तर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। अराखीवसाठी 2 जागा या ठिकाणी मित्रांनो दिसत आहेत, सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकाल। यामध्ये बघा आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये यासाठी लागणारे पे स्केल कशा प्रकारे असणार आहे तर 41,800 132,300 मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे। पुढे बघा या ठिकाणी शैक्षणिक अर्हता कशा प्रकारे राहील तर मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर मुख्य विषय रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा न्यायसहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर BSc फॉरेन्सिक सायन्स असणे आवश्यक आहे। हा पहिला क्रायटेरिया आहे। दुसरा क्रायटेरिया MSc किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर तिसरा क्रायटेरिया मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक असून गुजराती आणि उर्दू या भाषांचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल। मात्र तुम्हाला कंपल्सरी फक्त मराठी हिंदीचं राहणार आहे, आवश्यक असणार आहे। इतर हे जे असणार आहे ते अतिरिक्त पात्रता म्हणून समजलं जाईल। मात्र बेसिक क्वालिफिकेशन तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल जे मेन्शन केलेलं आहे ते, त्याचबरोबर तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट आणि लँग्वेजची माहिती असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। शारीरिक पात्रतामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मेन्शन केलेला आहे, ज्यामध्ये असं त्यांनी सांगितलं आहे की अपंगांना या पदासाठी या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। सो या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायच्या आहेत। पुढे बघा वयोमर्यादा यासाठी कशा प्रकारे राहणार आहे, त्याची स्टँडर्ड रूल आहे त्यानुसार खुल्या प्रवेशासाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहील। त्याचबरोबर मागासवर्गीयांकरता 18 ते 43 वर्ष, अंशकालीनकरता 18 ते 55 वर्ष आणि माजी सैनिकांना सेवेतील जी सेवा आहे सशस्त्र सेवेतील सर्व्हिस+3 चा जो क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्शन लागणार आहे। यामध्ये 11/3/2026 रोजी तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करायचं आहे। आता या ठिकाणी बघा शासकीय दस्तऐवज परीक्षा पदाच्या परीक्षेचं स्वरूप निवड प्रक्रिया कशा प्रकारे राहील। यामध्ये अर्हता प्राप्त उमेदवारांची ऑनलाईन 200 गुणांची ऑनलाईन एक्झाम घेणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये सदर परीक्षेमध्ये भाग 1 मध्ये 120 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची परीक्षा व भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षक चाचणी ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे। त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे। यामध्ये जर बघितला तर मराठी या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले ज्यामध्ये 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। सो याबाबत तुम्हाला त्यानुसार मित्रांनो प्रिपरेशन जी आहे ती करावी लागणार आहे। यासाठी मुलाखत असणार नाही आहे, मुलाखत प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे किंवा या पदासाठी ती घेतली जाणार नाही। एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल।
परीक्षा शुल्क बघा, या ठिकाणी दस्तावेज पदासाठी अप्लाय करण्यासाठी TCS मार्फत एक्झाम होत असल्यामुळे 1000 रुपये स्टँडर्ड जी फी आहे ती घेतलेली आहे. तर 900 रुपये फॉर्म फी मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी राहिलेली आहे. तुम्हाला अप्लाय करण्यासाठी CIDच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. ऑनलाईन ऍप्लिकेशन यासाठी 10/2/2026 पासून 11/5/2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्याची तारीख तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मित्रांनो, येणाऱ्या काळात भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर नक्की या ठिकाणी मित्रांनो तुमचं कंटिन्यू प्रिपरेशन ठेवा, कारण जाहिराती भरपूर प्रसिद्ध होणार आहेत. या व्हिडिओबाबत काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.